सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी येथील सिमको स्पिनर्स कामगारांच्या प्रश्नासंबंधी पालकमंत्री आणि कामगार मंत्री यांच्यासोबत 30 जानेवारी रोजी तातडीची बैठक लावून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवू असे आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी बेरोजगार कामगारांना दिले। सिमको स्पिनर्स सूतगिरणी चिंचोळी एमआयडीसीत 1992 सालापासून व्यवस्थित चालू होती। या गिरणीकडे चिंचोळी एमआयडीसीतील पहिला कारखाना म्हणून पाहिले जात होते। असे असताना कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता ही कंपनी एनसीएलटी न्यायालयाने 2019 साली बंद केली। येथे काम केलेल्या गरीब कष्टकरी कामगारांचा फंड, ग्रॅच्युटी, पगारी रजेचा बोनस आदी मूलभूत हक्कांपासून कामगार आज मितीपर्यंत वंचित आहेत। त्यांना त्यांच्या घामाचा दाम मिळावा या मागणीसाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मुरारजी पेठेतील कार्यालयात भेट घेऊन सिमको स्पिनर्स कामगारांच्या देय रकमेसंबंधी सह्याद्री कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी बापू सराटे यांच्या नेतृत्वाखाली आमदार कोठे यांना निवेदन देण्यात आले। त्यांना निवेदन दिल्यावर सविस्तर माहिती देण्यात आली। त्यावर आमदार कोठे यांनी पालकमंत्री आणि कामगार मंत्री यांच्या समवेत बैठक लावून सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी सर्व कामगारांना आश्वासित केले। त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी सह्याद्री कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी बापू सराटे, रवी गुंड, काशीनाथ गुंड, बालाजी कायत, हरी चौरे, आनंद निली, गोपाळ जाधव, नवले राऊत आदी बहुसंख्य कामगार उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।